संतनगरी शेगावात आज रामनवमीचा उत्साह आहे। भाविकांच्या गर्दीमुळे संतनगरी शेगावला मोठ्या यात्रेचं स्वरूप आलंय। रामनवमी निमित्तानं शेगाव मंदिर प्रशासनाकडून विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावमध्ये रामनवमी निमित्त गजानन महाराजांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। गजानन महाराजांचे दर्शन घेऊनच रामनवमीच्या उत्सवाची सुरुवात काही भक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही भक्त देखील आहेत, ते दूरवरून आलेत, त्यांना देखील आपण विचारूया। मला एक सांगा, कुठून आलेत आणि कसं झालंय दर्शन? आम्ही गडचंद्रवरून आलोय आणि खूप छान वाटतंय इथे। एक इच्छा होती, एवढ्या वर्षांनी आले ना, छान वाटत आणि इथे काल आराम झाला। आज सकाळी पहाटे आलो, छान दर्शन झालं आणि खूप वेळ आलो। तू कुठून आली, कसं वाटतं दर्शन घेऊन? मला एवढं छान वाटलं की मन आपलं खूप प्रसन्न, जेवढे काही विचार आपल्या मनामध्ये असतील सगळे शांत वाटतील। आणि खूप लांबून लांबून लोक इथे आलेले आणि राहण्याची सोय, सगळ्या गोष्टी, स्वच्छता तर एवढीच आहे। तुम्ही बघू शकता की सगळे कुठे ना कुठे असे स्वच्छता करतच आहे। तुम्ही नक्की या बघायला आणि आमच्या या शेगावचं आणखीन एकदा दर्शन घ्या। हे होते गजानन महाराजांचे भक्त आणि गजानन महाराजांच्या भक्तांचा उत्साह जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। कारण गजानन महाराजांच्या दर्शनाने रामनवमी सारखा उत्सव अतिशय आनंदात साजरा व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून दूरवरून म्हणजेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील गजानन महाराजांचे भक्त शेगावी नगरीला दाखल झाले। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।